स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मला हे लग्न नाही करायचंय. काय? हो खरंच. हो खरंच की. पाटलांकडच्यांनी एवढी मागणी केली आहे, तुझा बाप एवढे पैसे कुठून अरेंज करणार, तू कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाणार, त्याला त्रास देऊन तुला लग्न करायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. हो ना? बाबा प्लीज, आय एम सिरियस अबाउट इट. आय एम ऑल्सो सिरियस. बाबा, मला अविनाश जरी आवडला असला तरी त्या आवडण्याची एवढी मोठी किंमत नाही मोजायची आहे मला. खरं तर आता मला लग्न करण्याची इच्छाच नाही. तुम्ही तसं पाटीलांना कळवून टाका. हॅलो अविनाश. हो बाबा, हॅलो सानिका बोलतेय. नाही, आज ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम आहे मला. नाही नाही, तसं काही नाहीये. हो, ठेवू मी फोन? हो चालेल, ठेवते आम्ही. आय एम सॉरी, तुझा पर्सनल फोन चालू असताना पण मला तुझ्याशी बोलायचं. हे बघ, बऱ्याच गोष्टी आपल्याला पडतात, पण आपण कुठे ना कुठे तडजोडी करतोच की. मला एक अगदी खरं सांग, तुला अविनाश आवडलाय? हो बाबा, तो खूप चांगला मुलगा आहे. त्यासाठीच मी तडजोड करतो. हे बघ, मनातून सगळं सगळं काढून दे. आणि तुला खूप आवडलेल्या मुलाशी तुझं लग्न ठरलंय, आनंदात राहा. बाबा, बस बस बस, आता काही विचार करू नकोस. मला उशीर होतो. गुड मॉर्निंग. काय चाललंय? झालं बघ. वंडरफुल. छान जमतंय की तुला. डॅड खुश होणार तुझ्यावरती. काय ग, काय झालं तुला? अनिश, सानिकाला ना एक स्थळ सांगून आलंय. अरे वा, जमलं लग्न. मला बोलू देणार आहेस का? सॉरी सॉरी, बोल. बाकी सगळं खूप चांगलं आहे रे, पण रे मानपान काय, देणं घेणं काय, आणि आम्ही सगळे खूप टेन्स झालो. कसलं देणं घेणं मानपान? सरळ नाही सांगून टाकायचं. कुणाकुणाला नाही सांगायचं आणि किती वेळा नकार पचवायचे सानिकाने.
मला तर हे सगळं अजिबात आवडत नाही. पण एक सांगू, सानिकाला बहुतेक हा मुलगा खूप आवडलाय. दिवस रात्र त्याच्याबद्दलच बोलत असते, त्याचीच स्वप्न बघत असते. आता जर का इथे तिचं लग्न नाही ना जुळलं तर खूप फ्रस्ट्रेट होईल ती. मला नाही सहन होणार. तो मुलगा खरंच चांगला आहे का? सानिकाला आवडलाय. मी फक्त पाहिलाय त्याला, पण तिला खूपच आवडलाय. मी भेटू का त्याला एकदा? तू तू कशी भेटणार? का? मी का नाही भेटणार? मी सरळ त्याला फोन करीन आणि विचारेन, मला तुम्हाला भेटायचंय, येऊ का? पण तू काय बोलणार त्याच्याशी? जे सानिका बोलू शकली नाही ते. मी त्याला विचारीन त्याच्या जीवनाबद्दलच्या कल्पना, त्याचे व्हॅल्यूज, त्याचे विचार. चांगला असेल मुलगा तर काहीतरी ऍडजस्टमेंट करता येईल. हेच ते मानपान वगैरे सगळं. मला माहिती आहे, तुझी खात्री पटल्याशिवाय तू स्वस्थ बसणार नाहीस. कर फोन कर. आहे का नंबर तुझ्याकडे? कर. हॅलो. हॅलो, अविनाश पाटील आहेत का? हां, बोलतोय. नमस्कार, मी अवंतिका बोलते, सानिका दीक्षितची बहीण. हां, हाय, बोल. मला ना तुम्हाला जरा भेटायचं होतं. मला भेटायचंय? हा, म्हणजे सानिकाच्या बाजूनी तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. अच्छा. नाही, बरोबर आहे, कारण तिला काही माझ्याशी मोकळेपणाने त्या दिवशी बोलता आलं नाही. बोल, कधी भेटूयात? आज संध्याकाळी 6:30 वाजता तुम्ही आणि सानिका भेटलात त्याच रेस्टॉरंटमध्ये. ठीक आहे? चालेल, मी 6:30 पर्यंत पोहोचतो. ओके, थँक्यू. येणार आहेत 6:30 वाजता. गुड. तू एकटी जाणार आहेस? नाही, मी येऊ का तुझ्या बरोबर? नाही तर अश्विनीला घेऊन जा. अरे कमाल करतोस तू, माणूस किती नर्वस होईल. तू ग्रेट आहेस. स्माइल. आता एवढं झालं ना काम. दिस लुक्स बेटर ऑन युअर फेस. ओके. तू काय आज माझा इंटरव्ह्यू घेणार आहेस? म्हणजे पाटण्याचं आजचं हवामान काय आहे, किंवा लाला लजपत रायांची जन्मतारीख कोणती आहे, किंवा होनोलुलु ही कुठच्या देशाची राजधानी आहे, असे जर तू मला प्रश्न विचारणार असेल ना, तर आत्ताच मी तुला सांगतो, पास. नाही, असे कोणतेही प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. अच्छा अच्छा, म्हणजे मग तू भिंग आणलंय मला निरखून पाहायला? मला वाटत होतं तुम्ही एकदम सिरियस माणूस असाल. नाही, तुझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे, पण साली समोर असेल ना तर गंभीर माणूस सुद्धा जॉली होतो. ओह, आय सी. पण या जॉली मूड मध्ये मी तुम्हाला एक सिरियस प्रश्न विचारणार आहे. बाय ऑल मीन्स. आमच्या सानिकाला तुम्ही सुखात ठेवू शकाल? का तुला शंका आहे? म्हणजे सानिका काही बोलली का? नाही, म्हणजे तसं स्पष्ट काही बोलली नाही, पण म्हणत होती अगदी आईच्या आज्ञेतला मुलगा आहे. आई उठ म्हणाली तर उठणार, बस म्हणली तर बसणार. हे चुकीचं आहे. मी असा बिलकुल नाही. माझे निर्णय मी स्वतः घेतो. ते पण मला एक सांग, आईचं ऐकलं तर त्यात चूक काय? नाही, मी कुठे तसं म्हणते. हा, आता मला सांगा की एखाद्या माणसाला सुखात ठेवण्याची तुमची व्याख्या काय? व्याख्या म्हणजे मी तिला जपेन, तिच्यावर जीवापाड प्रेम करेन, तिच्या आवडीनिवडी जपेन. आय विल टेक केअर ऑफ हर. सतत तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेन. आयुष्य या पेन आहे तुमच्याकडे? नाही ना. हे लिहा आणि याच्यावर सही करा. म्हणजे मला नाही कळलं.
गॉड, म्हणजे तू माझी फिरकी घेत होतीस. चांगलं माकड केलं तू माझं. केलं नाही, करायची जरूरतच नव्हती. विसरणार नाही हं, लक्षात ठेवून सोडणार नाही तुला मी. आलीच फ्रेश होऊन. सानिका उशिरा येणार आहे ना? हे गेलेत प्रोफेसर कामतांकडे आणि सलील गेला शैलेशकडे. हे काय चाललंय? काही नाही ग, जरा दागिने बघत होते. अर्धे तुझ्यासाठी ठेवायचे, अर्धे सानिकासाठी. माझ्यासाठी काही ठेवायची गरज नाही. हे असले मागणारे लोक मला भेटले ना, पहिली त्यांना वाटेल लावीन मी. किती जणांना वाटायला लावणार आहेस तू? अवंती, अगं लग्नात 4 दागिने लागतात जनरीत म्हणून. जनरी हे बघ, आता उगाच वादाला वाद वाढवू नकोस हं. तुला माहिती आहे, आधीच मला टेन्शन आलंय. अगं त्यांच्याकडची 100 माणसं आहेत मानपानाची. किती खर्च होणार आहे? 100? एवढा सगळा खर्च कमी नाही का करता येणार? कसं कमी करणार? मला एक गोष्ट सांग, हे जे सगळं मान पान वगैरे प्रकार होणार आहे, तो सगळा कार्यालयात होणार आहे? नाही ग बाई, उगीच तिथे किती वेळ जाईल, म्हणून त्यांनी सांगितलं आदल्या दिवशीच आणून द्या घरी. व्हेरी गुड. तू एक काम कर, पाटलांना फोन कर. त्यांना म्हणा आमची पण मानपानाची 100 माणसं आहेत. 50 बायका, 50 पुरुष. बायकांना मानाच्या साड्या, पुरुषांना मानाची चांदीची भांडी. त्यांनी काय होणार आहे? आपला खर्च कमी होणार आहे का? हो. कसा? सांगते. काय ग, अशीच का बसलीयस? ऑफिसला नाही का जायचं? आज थोड्या उशिराने जाईन ना. का ग, बरं नाहीये का? अविनाशचा फोन नाही आला. अगं बिझी असेल तो. पण एवढा कसला बिझी? सानिकाला प्रॉमिस केलं होतं त्यांनी, रात्री फोन करेल म्हणून. हो का ग सानिका? नाही अगं सारखे फोन उचलून बघत होती, चालू आहे का नाही फोन ते. आई, पाटलांनी आपला विचार बदलला नसेल ना? बदलला असेल तर बदलू दे, मला नाही लग्न करायचं. अरे काय चाललंय? बाबा, सानिकाला ना लग्न नाही करायचंय. हे काय ताई, तू लग्न करणार नाहीयेस अविनाशी? हॅलो, अरविंद दीक्षित. हॅलो, मी मिसेस पाटील बोलते. हा बोला मिसेस पाटील. मी आमच्या गुरुजीने भेटले. त्यांनी एक सर्वार्थाने उत्तम मुहूर्त सांगितलाय 5 तारखेचा. अहो पण कसं शक्य आहे? अहो तेवढा एकच मुहूर्त आहे म्हणाले. ठीक आहे, मी विचार करतो. मग हे लग्न नक्की ठरल्याचं समजायचं ना? हो हो हो. बरं, मग ठेवू मी फोन? हो हो. मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? मिसेस पाटलांचा फोन होता. त्या म्हणतात लग्नाची तारीख 5. आता येते 5? हो, आणि इथं लग्न करायचं नाही म्हणते. हो खरंच की. मग कळवून टाका त्यांना. कळवून टाकू? हो. काय ग, असं काय? तू नीट सांग. मी गावरली. खरंच 5 तारीख कळवली त्यांनी. बाई ग, इतक्या कमी दिवसात कशी व्हायची सगळी तयारी? म्हणजे हॉलचं बुकिंग, खरेदी, कपडे, दागिने. तोच प्रश्न मलाही पडलाय. एक चिंता संपली की दुसरी चिंता उभी राहते. आता सागर संगीत लग्न करायचं म्हणजे केवढी तयारी लागते. अरे माँ, तुम क्यों फिकर करती हो? हाँ, हम है ना. हे पण मला जी कामं जमतील ना, त्या सगळ्या कामांची मला एक लिस्ट करून दे. ओके, त्यातलं हॉलचं बुकिंग मी करतो. त्यानंतर केटरिंग करता, ते केटरिंगची चौकशी मीच करतो. ते आंबेकर केटरर्स आहेत ना, त्यांचा तो मुलगा माझा मित्र आहे, तर मी त्याशी बोलून घेतो ना. टेन्शनच नाही काय काय. मला वाटतं आम्ही बाकीची सगळी खरेदी आटपून घेतो, म्हणजे कपडे, दागिने. हा, व्हेरी इंटरेस्टिंग.
मी काय म्हणतो संध्याकाळी रिसेप्शनला जे लोक बोलवायचे त्यांची वेगळीच यादी करूया. मी पत्रिका छापायला टाक. बाबा आणि हिला काहीतरी काम सांगा, नुसती इथे बसून राहिली. एक महत्वाचं काम मी आधीच केलंय. बाय. कळेल. हे काय काम आहे कळेल. कळवेल रे, ती कळवेल असं म्हणतो. गोपाळरावांनी हे काही मुलांचे फोटो आणि पत्रिका पाठवलेत. सगळी मुलं सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. यातल्या ज्यांच्याशी तिची पत्रिका जुळेल त्या सगळ्यांना बोलवून एकदा दाखवायचा कार्यक्रम उरकायला हवा. कळलं? उर्मिला, ए उर्मिला, आले आप्पा. माझा डबा झाला? हो. मी ऑफिसला जातोय. गोपाळरावांचा फोन आला तर त्यांना ऑफिसात फोन करायला सांग. हा? कुणाचे फोटो आहेत ग? तुला दाखवायला आलेल्या मुलांचे. उर्मिला, एक सांगशील? खरं खरं सांगायचं? तुला कुणाचे फोन येत असतात? फोन असे कुणाचे नाहीत ग. कुणाच्या प्रेमाभिमात तर पडली नाहीस ना? छे ग, काहीतरीच काय. उर्मिला, तसं असेल तर विसरून जा. तुझे आप्पा तसलं काही सुद्धा होऊ देणार नाहीत. उर्मिला, तू गप्प आहेस याचा अर्थ? हॅलो. हा मी बोलतोय. आप्पा गेले? हो, पण काय, बोल ना काहीतरी प्लीज. अगं अश्विनी, आज भेटायला जमेल की नाही काही सांगता येत नाही ग. माझा चष्मा. फोन कोणाचा आहे? गोपाळरावांचा? नाही, अश्विनीचा. दे माल तिच्याशी बोलायचं आहे. हॅलो अश्विनी, आपण होते कट झाला फोन. कट झाला नाही, कट केला. कोणाचा होता फोन? अहो खरंच अश्विनीचा होता. मी स्वतः बोलले ना तिच्याशी. हे बघा, तुम्ही उगीच संशय घेऊ नका. घ्या तुमचा चष्मा. मला वाटलंच तुम्ही मध्ये बोलाल म्हणून. दोघीही एकमेकींना सामील आहात. गोपाळरावांना गाठतोच आज. मासिका कुठे गेली? शे, सरक, मला बसू दे. काय काय हे अनिता? अगं मी हे सगळं आवरून ठेवतो आणि तू परत पसारा कसला करतेस? आपल्याकडे त्या दोघी येणार आहेत ना आता. तू बघितलंस ना त्यांचं घर किती स्वच्छ असतं, टापटीप असतं ते. असेल हा, पण हे आपलं घर आहे. इथं आपण आपल्याला हवं तसं राहायचंय. तू सासरी सुद्धा कधी कामाला हात लावला नाही. संजीवला एवढी आवड होती स्वच्छतेची, तू वाट लावलीस. त्याला आवड होती ना तर त्यांनी स्वच्छता करायला हवी होती. माझ्याकडून कशाला अपेक्षा केली? मी आहे ही अशीच आहे म्हणून तुझ्यावर ही वेळ आलेली आहे. कळलं? दार उघड. या या या. सॉरी हा, 2-3 दिवस झाले आमची कामवाली आलेली नाहीये म्हणून हा पसारा आहे. काहीतरी काय सांगतोयस? बाई येते आपली रोज. आमच्याकडे ना 2 बायका आहेत. एक स्वयंपाकाला आहे आणि एक घरकामाला आहे. त्या पसाऱ्याचं म्हणशील तर तो प्रत्येक घरात असतो की नाही? त्याच्याशिवाय घर घरासारखं वाटणार कसं?
आम्हाला असलंच घर आवडतं हं. काय पाणी वगैरे विचार ना. नाही नको आम्हाला. मग घर दाखव, त्याच्यासाठी चालल्यात त्या. अगं तू थांब ना. बेस त्यांना जाऊ दे. बेस बेस. सानिकात आणि तुझ्यात खूप फरक आहे नी. अशी कशी आहे ग ती? अशी कशी म्हणजे? म्हणजे तिची राहणी तिने सुधारायला हवं ना. आता अगदीच काकूबाई दिसते. मी असं करते, मी तिला माझ्या ब्युटिशियन कडे घेऊन जाते. म्हणजे तिच्या ट्रीटमेंटनी ती जरा बरी दिसेल. काय म्हणायचं काय तुम्हाला? हो, आमचा अविनाश किती गोरा पान आणि देखणा आहे. सानिकाने जरा तरी बरं नको का दिसायला? सगळ्याच मुली काही जात्यात सुंदर नसतात. मला सुद्धा खूप लोक म्हणतात की तुम्ही कशाही राहिलात तरी तुम्ही सुंदरच दिसता म्हणून. तुला काय वाटतं? हो. आई कुठे तुझी? ती फिरायला गेली आहे. म्हणजे कुणीही येणार असलं ना तरी ती आपला नियम अजिबात मोडत नाही. वा, आवडलेलं दिसतंय घर. हो खूप छान आहे. छान म्हणजे काय? छानच आहे, आमचं आहे ना ते. निघूया? अरे तुम्ही चहा वगैरे घेणार नाही? नाही नको, आता नको. नाही काहीतरी घ्या ना. नको. नंतर म्हणाला मी काही विचारलं नाही म्हणून. नाही नाही असं काही नाही. ठीक आहे मग चला.